श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या देवघरातील देवाला नैवेद्य कशा प्रकारे दाखवावा व नैवेद्य दाखवताना आपण जे 5 मंत्र म्हणतो त्याचा अर्थ काय होतो व नैवेद्यम समर्पयामी हे 2 वेळा का बोलावं, त्याचा अर्थ काय होतो, देवाला रोज नैवेद्य दाखवावा का, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक घरामध्ये रोज किंवा प्रसंगानुसार म्हणजे सणवार पाहून किंवा चांगलं गोडधोड केलं घरात की आपण सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दाखवतो. तर देवाला रोज नैवेद्य दाखवावा का यावर जगतगुरु शंकराचार्य यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. त्याची एक छोटीशी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते. एक वेळेस काय होतं, एक प्रश्नकर्ता असतो तो शंकराचार्यांकडे येतो आणि त्यांना विचारतो की माझ्या घरात मी देवाला रोज नैवेद्य दाखवतो पण देव तो नैवेद्य खात नाही किंवा ताटात मला कोणते बदल झालेले दिसत नाही, त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवणं हे धोतांड आहे का. तर या प्रश्नावर शंकराचार्यांनी खूप सुंदर असं उत्तर त्या प्रश्नकर्त्याला दिलं होतं. शंकराचार्य म्हणतात की जेव्हा आपण पेढे नैवेद्यासाठी देवाला घेऊन जातो त्यावेळेस आपण काय म्हणतो की हे पेढे मी देवासाठी आणले, पण तेच पेढे जेव्हा नैवेद्य दाखवून झाल्यावर आणतो तेव्हा आपण काय म्हणतो की हा देवाचा प्रसाद आहे, हे माझे नाही तर देवाचे आहे. ही भावना आपल्या मनात तयार होते. ते साधेसे असणारे पेढे सुद्धा देवाला दाखविल्यानंतर त्याचा प्रसाद होतो व हे माझे नाही देवाचे आहे असं आपण म्हणतो व आपल्यातील मीपणा बाहेर फेकला जातो. परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने काय होतं, माणूस त्यांच्या पुढे नतमस्तक होतो व अहंकार रहित होतो. स्वच्छ व निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्व आहे नैवेद्य आणि प्रसाद याची. असं खूप सुंदर असं उत्तर शंकराचार्यांनी त्या प्रश्नकर्त्याला दिलं होतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण साधंसं असं वरण भात किंवा साधीशी अशी मेथीची भाजी पोळी जरी बनवली व ती देवाला ठेवली तर तीच मेथीची भाजी पोळी ही प्रसाद म्हणून आपण खातो. आपल्या घरामध्ये काहीही गोडधोड केलं गेलं किंवा काही चांगला पदार्थ केला गेला किंवा सण वार असतील अशा वेळेस तरी देवाला नैवेद्य दाखवलाच जातो. पण घरामध्ये शक्य असेल तर रोज नैवेद्य दाखवलाच गेला पाहिजे. जर तुमचं एखाद्या दिवशी शक्य नसेल स्वयंपाक करणं तर अशा वेळेस देवांना दूध साखर किंवा खडी साखर किंवा गुळ फुटाणे गुळ शेंगदाणे याचा देखील आपण नैवेद्य दाखवू शकतो. देवाला खाण्यासाठी खूप असं मोठं तुम्हाला महानैवेद्य रोज तयार करावंच लागेल, 56 भोग तयार करावेच लागतील असा देवाचा अट्टहास नसतो. तुम्ही जे देवाला दिलं ते भक्तिभावाने द्या. फक्त देव आपली भक्ती बघत असतो. पोटभर अन्न आपण एखाद्या भुकेल्याला सुद्धा दिलं तरी देव प्रसन्न होतो. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये जे अन्न खातो तेच अन्न आपल्याला देवाला रोज नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. देवासाठी काही वेगळं असं करण्याची गरज नसते. फक्त आपल्याला आपल्या रोजच्या जीवनातील सकाळचे 10 मिनिटं आणि संध्याकाळचे 10 मिनिटं देवासाठी काढायचे असतात. म्हणजे देवाला नैवेद्य खाऊ घालण्यासाठी काढायचे असतात. बस बाकी आपण जे केलं आहे ते जरी देवाला दाखवलं तरी देव ते आनंदाने खात असतात. तर आता पारायण काळात तरी तुम्ही कंटिन्यू घरामध्ये ग्रंथाला देवासमोर सकाळ संध्याकाळ 2 वेळेस आरती करून नैवेद्य दाखवायचाच आहे. कसलाही नैवेद्य दाखवा, अगदी दूध साखरेचा जरी दाखवला ना तरी चालेल. देवाला ताटभर अन्न नको. आपण ताटभर अन्न हे देवाला आवडतं म्हणून आपल्या मनाचं समाधान म्हणून करत असतो, पण आपण देवाला जे देऊ ते देव खात असतातच. तर नैवेद्य दाखवण्याची आपण आता पद्धत समजून घेऊ की नैवेद्य कशा प्रकारे दाखवायचा. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, घरामध्ये आपण जो स्वयंपाक तयार केलेला असेल तो व्यवस्थित ताटात वाढून घ्यायचा. त्या ताटातील प्रत्येक पदार्थांवर तुळशी पत्र टाकायचं. जो पेला आपण देवाला पाणी पिण्यासाठी ठेवणार आहोत त्यात सुद्धा तुळशी पत्र टाकायचं आणि ताट आणि पेला देवासमोर अगोदर ठेवून द्यायचा. जिथे आपण नैवेद्य दाखवतो देवघरासमोर तर त्या ठिकाणी अगोदर अनामिका आणि मधलं बोट या 2 बोटांनी भरीव असा चौकोन पाण्याने काढायचा आहे. त्याला मंडल असं म्हटलं जातं. तर ते चौकोनी मंडल तयार करायचं. त्या मंडलावर जे आपण नैवेद्याचं ताट बाजूला काढून ठेवलं आहे ते उचलून ते ताट तिथे ठेवायचं. त्याच्यानंतर तुळशी पत्र हातात घ्यायची. 2 तुळशी पत्र हातात घ्यायची. तुळशी पत्र ही मध्येच खंडित झालेली नको किंवा त्याला कीड वगैरे लागलेली नको. स्वच्छ असे तुळशी पत्र घ्यायचे. तुळशी पत्र पाण्यात टाकण्यासाठी वेगळा असा एक फुलपात्र किंवा पंचपात्र घ्यायचं. त्या पाण्यामध्ये ते तुळशी पत्र बुडवून 3 वेळा ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा गायत्री मंत्र म्हणून ते पाणी 3 वेळा ताटाभोवती आपल्याला फिरवायचं आहे. त्यानंतर तुळशी पत्र हातात तसेच ठेवायचे आणि परत त्या पाण्यात बुडवून ओम प्राणाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम आपणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे
कर्णे अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून नैवेद्य देवाला दाखवायचा आहे। तुळशीच्या पानाची देठ ही देवाकडे करून ते तुळशी पत्र देवाजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं 2 वेळा बोलायचं आहे। तर नैवेद्यम समर्पयामी असं 2 वेळा बोलण्याचं कारण हे की जेव्हा आपण जेवण करतो आपण ताटामध्ये फक्त पहिल्यांदा जितकं वाढलं आहे तितकंच खातो का? तर नाही, आपण एखादी पोळी जास्त घेतो किंवा भात घेतो, पहिल्यांदा वाढल्यानंतर सुद्धा आपण दुसऱ्यांदा ताटात अन्न हे घेत असतो। तर आपण जेव्हा देवाला नैवेद्य देतो तर नैवेद्यम समर्पयामीचा अर्थ 2 वेळा बोलण्यात हा आहे की आपण देवाला सुद्धा आपण असं म्हणतो की मी तुम्हाला 2 वेळा पोटभर असं जेवण वाढत आहे किंवा देत आहे। तर हे असं पूर्ण म्हणून झाल्यानंतर काय करायचं, त्या नैवेद्यावर ताट ठेवायचं, म्हणजे तो नैवेद्य झाकून ठेवायचा आणि 5 मिनिटं तिथे आपल्या देवाचं स्मरण करत बसायचं आहे किंवा आरती करायची आहे। जे शक्य असेल ते तुम्ही तिथे करायचं, मनापासून तिथे बसायचं आणि देवाला म्हणायचं की मी खूप मनाने हा नैवेद्य तुमच्यासाठी अर्पण केलेला आहे, तो तुम्ही ग्रहण करा असं म्हणत तिथे देवाजवळ बसायचं आहे। नैवेद्य तुम्ही तिथे 10 ते 15 मिनिटांपर्यंत तसाच ठेवायचा आहे। नैवेद्याला कोणाचा पाय वगैरे लागू नये याची काळजी घ्यायची आहे। जर घर छोटं आहे आणि घरात लहान मुलं भरपूर असतील, तुम्हाला असं वाटतं की नैवेद्य इतका वेळ मी नाही ठेवू शकत, मुलं येऊन तिथे हात लावतील किंवा नैवेद्याचा असा अपमान होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस 5 मिनिटं तिथे बसून तुम्ही तो नैवेद्य लगेच जरी उचलला तरी चालतंय। त्या नैवेद्याचं आता काय करायचं, तर हा नैवेद्य घरातीलच सदस्य खाऊ शकतात। तर अशी ही आपण नैवेद्य संबंधित माहिती जाणून घेतलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।